नमस्कार मंडळी, आज आपण अजून काही नवीन वाक्य घेऊन येतो आहे, सेंटेन्सेस घेऊन येतो आहे स्पोकन इंग्लिशसाठी. तर आजचा शब्द मी निवडला आहे धिस, THIS, धिस म्हणजे हे. आपण जे हे म्हणतो ना, हे माझं घर, दिस इज माय हाऊस, तसं. ओके, तर करूया. पुढे अजून शब्द आहेत. धिस आहे, दॅट आहे, कॅन आहे, कांट आहे. ओके, तर आपण बघूया आता या व्हिडिओमध्ये. तर माझ्याबरोबर तुम्ही बोलायची प्रॅक्टिस करा. मी जेव्हा वाक्य म्हणते तेव्हा तुम्ही वाक्य म्हणायचा प्रयत्न करा. इंग्लिशमध्ये ते मराठी अर्थ पण मी सांगेन. तर सुरू करूयात आपण. दिस हाऊस इज ओल्ड. आता हा दिस हाऊस इज ओल्ड. हाऊस म्हणजे घर, ओल्ड म्हणजे जुनं. तर धिस हे घर जुनं आहे. शब्द इकडे तिकडे होतात. या वाक्यामध्ये जास्ती हालचाल नाही होते शब्दांची. फक्त इज आहे ते आहे. इज म्हणजे आहे ते शेवटाला आलं आहे आणि इथे ते लास्ट शब्दाच्या आधी आले इंग्लिश सेंटेन्समध्ये. ओके, दिस हाऊस इज ओल्ड. हे घर जुनं आहे. नेक्स्ट, दिस इज अ रिव्हर. रिव्हर म्हणजे नदी. ही नदी आहे. आता ती इथे घराला हे म्हटलं आहे आणि रिव्हरला ही म्हटली. आपण स्त्रीलिंग वापरतो नदीला, त्यामुळे ही नदी आहे. दिस इज अ रिव्हर. नेक्स्ट सेंटेन्स घेऊया. दिस इज अ गुड बुक. दिस इज अ गुड बुक. हे चांगलं पुस्तक आहे किंवा हे पुस्तक चांगलं आहे असं म्हणू शकतो. ओके, दिस म्हणजे हे पुस्तक चांगलं आहे किंवा हे एक चांगलं पुस्तक आहे. दिस इज अ गुड बुक. ओके, विल गो टू द नेक्स्ट पेज. दिस बॉय इज अ फार्मर. हा मुलगा एक शेतकरी आहे. ओके, दिस बॉय इज अ फार्मर. फार्मर म्हणजे शेतकरी, बॉय म्हणजे मुलगा. हा मुलगा, दिस बॉय इज अ फार्मर. हा मुलगा एक शेतकरी आहे. नेक्स्ट बघूया. दिस इज द नेबर्स कार. तिथे आरच्या आणि एसमध्ये एक ॲपॉस्ट्रॉफी टाकायचं मी विसरले. दिस इज द नेबर्स कार. ही गाडी शेजाऱ्यांची आहे. ओके, दिस ट्री विल ग्रो व्हेरी बिग. ओके, ट्री म्हणजे झाड, ग्रो म्हणजे वाढणं, व्हेरी म्हणजे खूप आणि बिग म्हणजे मोठं. आता विल ग्रो मोठं होणार. दिस म्हणजे हे. तर हे झाड खूप मोठं होणार आहे. दिस ट्री विल ग्रो व्हेरी बिग. हे झाड